मध्ये जर रस्ता रोको झाले, जाग्या जागी गाड्या अडवल्या, ऑफिस मध्ये गेले. अरे काही लोक ऑफिस जातात. आमचे बांधव एवढे एवढे चांगले लोक आहेत की आम्ही कुठलाही कायदा हातात घेत नाहीत. पण किती दिवस शेवटी काहीतरी आमचे ही माते आहेत का नाही, आम्हाला काही बुद्धी आहे का नाही. अरे आम्हाला तर तुम्ही घुटण्यात दिमाग म्हणताव तरी आम्ही सहन करतोय. अशी वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका. नष्टा महाराष्ट्र नेस्त नाबूद झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. वेळी तुम्ही सावध व्हा. आम्हाला पहिल्यांदा ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी फोन केला, काही लोक म्हणले वा तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन आला. मुख्यमंत्री म्हणाले या मुंबईला काय दाढी खाजवायची का. म्हणलं फटाकडे साहेब तुमची दाढी खाली तरी परवडली आपल्या माणसाची. अरे तुझं काय मुका घ्यायचा का. म्हणलं मुंबईत येऊन आम्ही लिखित दिलंय कलेक्टरच्या मार्फत, त्याची फक्त अंमलबजावणी कर. आम्हाला मुंबईत येऊन चहा प्यायची गरज नाही. त्या मुख्यमंत्र्याला आम्ही म्हणणार. 2-3 मीटिंग झाल्या. तिसऱ्या मीटिंगला काही लोक म्हणले समाज बांधव तुम्ही जा. आमचा पालकमंत्री जो गोड बोलाय तुम्हाला सांगतो, फक्त गोड बोलतोय. लोक त्याला संकटमोचन म्हणताय. तो महाजन तो संकटमोचन नाही, तो तर खरं संकट आणणारा माणूस आहे राज्यावर. त्यानं आम्हाला म्हणलं की चला मुख्यमंत्र्याचा तुमचा डायलॉग झाल्याशिवाय, एक मीटिंग झाल्याशिवाय काही होणार नाही पुढं. म्हणून आम्ही त्या मुंबईला मुख्यमंत्र्याच्या गेलो. त्यांनी आम्हाला म्हणले की 10 ते 12 दिवसामध्ये आम्ही सकारात्मक आहोत. टप्प्याटप्प्याने एक एक पाऊल पुढे जाऊ. आता कुठला टप्पा पार पाडायचा आहे बाबा मुख्यमंत्री साहेब, कुठला टप्पा पार पाडायचा आहे. अरे आली ना आचारसंहिता लागण्याची वेळ आली आहे का. तुम्ही आम्हाला बनवतायत. आमचा अधिकार आम्हाला द्या. अरे राजकारण गेलं खड्ड्यात, राजकारण गेलं चुलीत, राजकारण गेलं तुमच्या डॅड्यासमध्ये. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आमचा हक्क द्या. ह्या गोर गरीब या लोकांचे आशीर्वाद घ्या. सत्तेवर कुणीही बसा, पण आमचा प्रश्न हा सोडवा. हे आम्हाला सांगायचंय. पुन्हा पुन्हा कमिट्या, पुन्हा पुन्हा मिटिंगा असलं आम्हाला करायला लावू नका. आमचा संविधानिक अधिकार आम्हाला द्या. आणि आम्हाला प्रयत्न केले पाहिजेत. त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना स्वतःचं राज्य सर्वांसाठी अर्पण केलं होतं. स्वतःच्या संपत्तीवर त्यांनी तुळशी पत्र ठेवलं होतं. तो आमचा समाज आहे जिनं देवा धर्माचंही रक्षण केलं, प्रजेचं रक्षण केलं. त्यांचे आम्ही वारसदार आहोत. आम्हाला रक्षण करायचंही माहिती आहे. आणि वेळ जर आली तर आम्हाला बापू बिरू वाटेगावकर सुद्धा व्हावं लागणार आहे. बापू बिरू वाटेगावकर सुद्धा व्हायला आम्हाला वेळ लागणार नाही. त्याही माणसानं जोपर्यंत अन्याय सहन करण्याची शक्ती होती तोपर्यंत बापूंनी अन्याय सहन केला. पण वेळ आली तर त्यांनी एक इतिहास घडवून दाखवलाय. आम्ही तेही होऊ. अरे मुंबईला रस्ता दाखवणारा आमचा सिंगरोबा धनगर होता. हा समाज सर्वांना रस्ता दाखवतोय. पण आमच्यावर वेळ आली तर तुमचे रस्ते बंद करू. राजकारणाचे सर्व रस्ते येणाऱ्या काळात आम्ही बंद करू. एवढंच या ठिकाणी सांगतोय. आणि पुन्हा एकदा सर्वांना एका एवढी काही काय 1,00,000-2 कोटी आपण म्हणतोय आपला जमात आहे. जर खरंच 2 कोटी जमात असेल तर लाखोंच्या संख्येनं महाराष्ट्रातील सगळ्या समाजानं रस्त्यावर या. आज 20 दिवस उपोषण करून पोटामध्ये असं आतडे ओढतायत. आमची 180-90 माझा बीपी आता आहे. म्हणजे मरणाच्या दारेवर आम्हाला डॉक्टरनी सांगितलं होतं तुला कधी बाबा अटॅक येऊ शकतो, तुझ्या मेंदूमध्ये रक्तस्राव होईल, गाठी होतील. 150च्या पुढं बीपी गेला तर माणसाचं काही सांगता येत नाही. 190 बीपी आता आहे माझा. कारण की आम्हाला म्हणायचंय की जर पळी जाऊ द्यायची असली तर जाऊ द्या, दोघा तिघायचे. परंतु पुन्हा पुन्हा आम्हाला रस्त्यावर वेळ आणण्याची वेळ येऊ देऊ नका. आमचा हा जो हक्क आहे घटनाचा तो तुम्ही द्या. आणि हे जे बोगस सर्टिफिकेट आहेत ते सर्वांनी मान्य केलेलं आहे. यामुळे आपल्याला कोर्टामध्ये अडचण आलेली आहे. ते तात्काळ आपण रद्द करा. त्याला काही वेळ लागणार नाही. फक्त तुमची भूमिका चांगली पाहिजे, तुमची देण्याची जाणच पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. थांबतो. धन्यवाद.